तर मी आमंत्रित करतो सुधीर दादा पाटील यांना. त्यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करतील मयूर दादा लाड. तर पुढचे आपले मान्यवर नंदकुमार दादा जुवेकर यांना आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान करतील कुणाल. तर पुढे मान्यवरांना आमंत्रित करतो मयूरदादा लाड यांना. यांनी पुढे यायचंय. त्यांचा सन्मान करतील अजय. तर पुढच्या सन्मानाकडे वळूया. पुढे आपल्या मान्यवरांना आमंत्रित करतो निखिल दादा लाड. त्यांचा सन्मान करतील मयुरेश शिंदे. तर पुढचे मान्यवर आपले मी आमंत्रित करतो प्रवीण दादा परदेशी. त्यांनी पुढे यायचंय. त्यांचा सन्मान करतील किरण आंबेडकर. पुढचे मान्यवर मी आमंत्रित करतो निकेश भोईर यांना. त्यांनी पुढे यायचंय. त्यांचा सन्मान करतील प्रशांत दादा.
तर पुढचे मान्यवर मी आमंत्रित करतो प्रशांत दादा यांना. त्यांना मी आमंत्रित करतो अजय त्यांना प्रशांत दादांना सन्मान करायचा आहे. संदीप दादा आणि बंटीदा यांनी पण पुढे यायचं, त्यांचा पण सन्मान करण्यात येईल. मी प्रशांत दादा यांना विनंती करतो की कुणाल याला विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. संदीप दा माहित नाही. चला आता पारितोषिक वितरणाकडे आपण वळूया. तर या टुर्नामेंट मध्ये सुरेख गोलंदाजी केली आधी या टुर्नामेंटचा ठरलाय बेस्ट बॉलर आधी गवंडे. तर मी मयूर दादा यांना विनंती करतो की त्यांना बेस्ट बॉलरचा सन्मान द्यायचा आहे. टोटल 10 विकेट घेतल्या होत्या त्याने या टुर्नामेंट मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन आधी. तर याच्या पुढचा सन्मान करूया आपण बेस्ट बॅट्समन. तर या टुर्नामेंट मधील बेस्ट बॅट्समन ठरलाय तो म्हणजे आशिक शहाजी. आशिक शहाजी यांचे मी प्रवीण परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी आशिक शहाजी याला बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार द्यायचा आहे. आशिक शहाजी ठरला बेस्ट बॅट्समन या टुर्नामेंटचा. 48 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. तर आपण देऊया तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जिंकलाय तो म्हणजे NX बॉईज संघ. चांगला खेळ केला त्यांनी. आणि निखिलदा यांना विनंती करतो की त्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय. NX बॉईज खूप सुरेख खेळ केला त्यांनी या टुर्नामेंट मध्ये. अरे इथे नाही. हा बरोबर. तर तृतीय क्रमांकाचा सुरेख खेळ केला गेला त्यांनी या पूर्ण टुर्नामेंट मध्ये. सुरेख कामगिरी केली. तर याच्या पुढे या टुर्नामेंटचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ठरलाय तो म्हणजे नवनिर्माण 11 संघ. आणि मी मयूर दादा लाड यांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी द्यायची आहे त्या नवनिर्माण 11. गवंडे संघाने सकाळपासून सुरेख खेळ केला. आपल्या खेळाडू त्यांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांना नवनिर्माण प्रतिष्ठान संघ त्यांनी आयोजित हा नवनिर्माण प्रतिष्ठान चषक 2025 भव्य दिव्य आयोजन भव्य दिव्य. त्याचबरोबर खेळ सुद्धा चांगला केलाय आणि दुसऱ्या पारितोषिकासाठी पात्र झाले. 1 2 3 अरे
पोटला दिसला पोटला हे गौंडे आणि आता या टुर्नामेंट मधला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण असेल ओळखा. तर या टुर्नामेंटचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरलाय तो म्हणजे किरण आंबेडकर. खूप सुंदर कामगिरी केली त्याने पूर्ण टुर्नामेंट मध्ये. त्याच्या बॅट मधून धाव येत होता आणि विकेट घेत होता तो. तर सुधीर दादा यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार द्यायचा किरण आंबेडकर याला. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. किरण आंबेडकर सुरेख प्रदर्शन केलं पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याने. आणि या टुर्नामेंट मध्ये खूपच सुरेख कामगिरी केली तो संघ म्हणजे विघ्नहर्ता 11 संघ. आणि या टुर्नामेंटचा प्रथम पारितोषिकचा मानकरी ठरतोय नवनिर्माण प्रतिष्ठान चषकचा. तर सुधीर दादा यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम पारितोषिक द्यावं. पूर्ण टीमने जायचं आहे, पूर्ण संघाने जायचं आहे ट्रॉफी घेण्यासाठी. चला खूपच सुरेख कामगिरी केली पूर्ण टुर्नामेंट. शेवटचं फायनल पण चुरशीची होती. एक चेंडू आणि एक धावची गरज होती पण तिथे सामना जिंकला तो म्हणजे विघ्नहर्ता संघाने. क्रिकेट आहे, खेळामध्ये काही होऊ शकतं. वेल प्लेड. अरे दीपक इथे ना खाली आहे ना तर खाली बघ जागा आहे. खाली नाही करते एक खाली आहे ना एकदम. खूपच सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. आधी गोलंदाजी मध्ये होता दीपक, शरद, पंकज, हर्षल. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. तर सर्व मान्यवरांचे आभार ज्यांनी वेळात वेळ काढून इथे भेट दिली नवनिर्माण प्रतिष्ठान चषकाला. सर्व मान्यवरांचे आभार त्यासाठी आणि सर्व खेळाडूंचे आभार मानतो ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्या टुर्नामेंटची शोभा वाढवली. आणि इथून कार्यक्रमाची सांगता घेतो. धन्यवाद.